आदरणीयाः छात्राः, व्याकरणकट्टा इति यूट्यूब कक्षे युष्माकं स्वागतम् असामः। अद्य दिने वयं पश्यामः वाक्यात्मक निबंधं लिखत। आपल्या 10वीच्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये येणारा प्रश्न क्रमांक 4A हा 5 गुणांचा प्रश्न आणि ओघाणं आपण आज यामध्ये महाकवी कालिदासः याच्याविषयी निबंध संस्कृतमध्ये तसेच मराठीतून सुद्धा पाहत आहोत पुढील प्रमाणे। तर पहा बाळांनो, आपल्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 4A आणि आ मध्ये आपल्याला विचारतात निबंधम लिखत। आता यामध्ये आज आपण विषय घेतलेला आहे मम प्रियः कवीः। आपल्या संस्कृत साहित्यामध्ये अतिशय नावाजलेले आणि फार प्रगाढ असे कवी होऊन गेले कवी कालिदास यांच्याविषयी आपण आज संस्कृतमधून निबंध पाहत आहोत। मम प्रिय कवीः महाकवी कालिदासः। महाकविः कालिदासः मम प्रिय कविः अस्ति। सः संस्कृतभाषायाः श्रेष्ठतमः कवि अस्ति। यादृशः रसप्रवाह कालिदासस्य काव्येषु विद्यते तादृशम् अन्यत्र नास्ति। स कविकुलशिरोमणिः अस्ति। कालिदासेन 3 नाटकानि च रचितानि। कालिदासस्य अभिज्ञानशाकुन्तलम् एतत् नाटकं विश्वप्रसिद्धमस्ति। तस्य मेघदूतम् एतत् खण्डकाव्यं संस्कृतसाहित्ये विराजते। कालिदासः रघुवंशं तथा कुमारसम्भवम् एते 2 महाकाव्ये अरचयत्। सः कालीमातुः भक्तः आसीत्, अतः सः कालिदासः इति जानाति। कालिदासस्य लोकप्रियताः कारणं तस्य प्रसादगुणयुक्तः ललिताशैली च अस्ति। कालिदासस्य प्रकृतिचित्रणम् अतीव रम्यमस्ति। चरित्रचित्रणे कालिदासः अतीव पटुः अस्ति। कालिदासः महाराज विक्रमादित्यस्य सभाकविः आसीत्। अनुमीयते एतस्य जन्मभूमिः उज्जयिनी आसीत्। मेघदूते काव्ये उज्जयिन्या भव्यं वर्णनं विद्यते। कालिदासस्य उपमा प्रयोगः पूर्वः, अतः सः महाकवि इति उपाधिनां विभूषितः। उपमा कालिदासस्य इति उक्तिः तस्य विषये प्रसिद्धः। कालिदासविषये प्रख्यातः एषः श्लोकः। पुरा कवीनां गणनां प्रसंगे कनिष्ठिकाधिष्ठित कालिदासः अद्यपि ततुल्य कवेर्भवातम् अनामिकां सार्थवती बभूव। तर पहा बाळांनो, आपण इथं महाकवी कालिदासः हा निबंध पाहिला। आपल्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये 5 गुणांसाठी अशा पद्धतीने बाळांनो आपल्याला निबंध लिहायचा असतो। त्याचं मराठीत विश्लेषण पुढील प्रमाणे। अर्थात महाकवी कालिदास हे अतिशय महान असे कवी होते आणि म्हणूनच ते माझे अतिशय प्रिय कवी आहेत। सह संस्कृत भाषा श्रेष्ठतम कवी असते। ते संस्कृत भाषेमधले सगळ्यात श्रेष्ठ कवी आहेत। यादृश रसप्रवाह कालिदासस्य काव्येषु विद्यते तादृश अन्यत्र नास्ति। त्यांच्या त्या काव्यांमध्ये अतिशय महान असा रस निर्माण झाला होता। रस या शब्दाचा अर्थ ऐकण्यास आणि गाण्यास अतिशय तादम्य पावलेलं असं काव्य, त्याला आपण रसप्रवाह असं म्हणतो। आणि म्हणूनच ते सर्व कवींमध्ये सर्वात प्रमुख कवी, त्यालाच आपण कुल शिरोमणी असं सुद्धा म्हणतो। कालिदासेन 3 नाटकानि रचितानि। त्यांची माल विक्राग्निमित्रम, विक्रमो वर्षीय आणि अभिज्ञान शाकुंतलम अशी 3 महान नाटकं होती। त्यांपैकी कालिदासस्य अभिज्ञान शाकुंतलम एतत् नाटकाने विश्वप्रसिद्धमस्ति। त्यांचं विश्वात प्रसिद्ध झालेलं, अख्ख्या जगामध्ये प्रसिद्ध झालेलं अभिज्ञान शाकुंतलम हे सर्वात प्रसिद्ध नाटक आहे। तसं मेघदूतम एतत् खंडकाव्यम संस्कृत साहित्ये विराजते। मेघदूतासारखं अतिशय सुंदर असं खंडकाव्य प्रेमगीत सुद्धा संस्कृत साहित्यामध्ये शोभून दिसतं। कालिदासः रघुवंशम तथा कुमारसंभवम एते 2 महाकाव्ये रचत। कालिदासानेच रघुवंश आणि कुमारसंभव असे 2 महान काव्य लिहिलेली होती। सह कालीमातू भक्त आसीत। ते कालीमातेचे भक्त होते आणि म्हणून त्यांच्यावरून त्यांचं नाव कालिदास असं पडलं। कालिदासाचे लोकप्रियता कारण तसे प्रसादगुणयुक्त ललित शैली असती। तर त्यांचं अतिशय लोकप्रिय होण्याचं कारण म्हणजे त्यांच्या त्या लिखाणातून, त्यांच्या नाटकांमधून, त्यांच्या कथांमधून, त्यांच्या महाकाव्यांमधून त्यांचं प्रासादिक गुण, ललित शैली म्हणजेच लेखन शैली अतिशय ओघवती आणि सुंदर अशा प्रकारची झाली आणि म्हणूनच त्यातूनच ते लोकप्रिय झाले।
कालिदासस्य प्रकृतिचित्रणम अतीव रम्यमस्ति। ते प्रकृतिचित्रण म्हणजेच एखाद्याचं चरित्रचित्रण अतिशय सुंदर पद्धतीनं रंगवत असत। चरित्रचित्रणे कालिदासः अतीव पटुः अस्ति। ते अतिशय पटाईत होते, कौशल्य होतं त्यांच्याकडं चरित्रचित्रण लिहिण्याचं। आणि ते कालिदास महाराज विक्रमादित्य सभाकवी असत। महाराज विक्रमादित्य यांच्या दरबारामध्ये ते सभाकवी होते। अणुमीयते असं मानलं जातं यतस्य जन्मभूमी उज्जैनी असते। तर त्यांची कदाचित जन्माची भूमी ही म्हणजेच त्यांची मातृभूमी ही उज्जैनी आहे असं वर्णन मेघदूते काव्ये उज्जैनियम भव्यम वर्णन विद्यते। मेघदूता हे त्यांच्या अतिशय महान अशा खंडकाव्यामध्ये त्यांच्या जन्मभूमीचं वर्णन केलेलं आहे। कालिदासाचे उपमा प्रयोग अपूर्व। त्यांचे उपमा देण्याचा जो काही प्रयोग होता तो अतिशय अपूर्व आहे। कालिदासासारखे उपमा कुणीही कुठेही दिलेले नाही आहेत, त्यामुळे उपमा कालिदासस्य अशी उक्ती त्यांच्याविषयी प्रसिद्ध झालेली आहे। आणि कालिदासविषयी असे एक श्लोक आहे की पूर्वी कवींची गणना करत असताना सगळ्यात कनिष्ठातला कनिष्ठ म्हणजे सर्वात पाठीमागच्या श्रेणीमध्ये त्यांचं नाव घेतलं जात होतं। पण आज जर आपण बघायला गेलो अद्यापि ततुल्य कवेर भवात अनामिका सार्थवती बभूव। पण आता जर आपण बघायला गेलो तर कालिदासाचा सारखा न भूतो न भविष्यती आजपर्यंत झालेला नाही। त्यांच्या शेजारची जी जागा आहे म्हणजे त्यांच्या बरोबरची तुलनेची जागा आजही अनामिका आहे म्हणजेच रिकामी आहे। अतिशय सुंदर असा हा कालिदासाचा निबंध आहे बाळांनो। व्यवस्थित लिहून पाठ करा आणि कसा वाटला तो मला सांगा। आवडल्यास सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद। नमो नमः।